जय गजानन. आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी मार्च 2026 हा महिना कसा जाणार आहे हे बघणार आहोत. की मार्च 2026 हा महिना तुम्हाला कसा जाईल. जॉब असेल, रिलेशनशिप असेल, पार्टनरशिप असेल किंवा व्यवसाय असेल, हेल्थ असेल, तर ह्या बाबतीमध्ये तुमचा हा ओव्हरऑल महिना कसा जाईल किंवा लव कपल असतील त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तेही आपण टॅरोद्वारे ही प्रिडिक्शन घेणार आहोत. तर ह्या आपल्या रिडिंगला रेज्युनेट होण्यासाठी स्क्रीनवर डबल टॅप करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि हो, रिडिंग स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. मी पण घेते, तोपर्यंत तुम्हीही घ्या. सो रिडिंगला आपण आता स्टार्ट करूया. काय असणार आहे मार्च 2026 महिना कन्या राशीच्या जातकांसाठी हे आपण बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊया. जॉबसाठी हा महिना बेस्ट असणार आहे. बेस्ट महिना आहे जॉबवाल्यांसाठी. तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर ह्या महिन्यामध्ये जॉबच्या ठिकाणी होतील. बढती होण्याची शक्यता आहे. मटेरियलिस्टिक गोष्टी घडण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या जॉबच्या जोरावर तुम्हाला प्रॉपर्टी हवी असेल तर प्रॉपर्टी सुद्धा ह्या महिन्याला तुमच्यासाठी होईल. छान पद्धतीने होईल. सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह घडतील. सगळेच काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातील. फक्त तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेवर विश्वास ठेवायचा आहे. तुमच्या फॅमिलीवर विश्वास ठेवायचा आहे. फॅमिलीला जोडून राहायचं आहे. फॅमिलीचं ऐकून राहायचं आहे. आता आपण व्यावसायिकांसाठी बघून घेऊ. व्यवसायासाठी हा महिना थोडा कराडीचा असणार आहे. म्हणजे सगळ्या काही गोष्टी मिळतील. फक्त तुम्हाला एकदम फोर्सफुली करायचे आहे. असं की असं काय कुठल्या लढाईवर जायचंय तुम्हाला असं समजून तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे एकंदरीत अडचणी येतील, पण त्या अडचणी अशाही नाही की ते कंटिन्यू राहतील. अडचणीतनं मार्ग तुम्ही काढत चालाल. अडचणीतनं पुढे तुम्ही चालत राहणार. अडचणी आल्या तरी डोंट टेक टेन्शन. तुमच्या इष्टदेवतेवर विश्वास ठेवायचा आहे. सगळ्या काही गोष्टी त्यांच्यावर सोडायच्या आहेत. बाकी सगळंच काही छान होईल, पॉझिटिव्ह होईल. अडचण काय म्हणजे अशी अडचण नाही येणार की ज्याच्याने सगळंच काही विस्कळीत होईल. सगळ्या काही मिळवाल. फक्त त्या वरच्यावर विश्वास ठेवायचा आहे. सगळ्या काही गोष्टी रिचेक करून, मी जसं नेहमी सांगते ना, पडताळून बघायचं. कुठल्याही अंधाधुंदीने कुठलंही काम करू नये. सो बाकी ओव्हरऑल चांगलंच असणार आहे. आता आपण परिवाराचा विचार करून घेऊ की परिवारामध्ये थोड्याशा अडचणी निर्माण होतील. तुमच्या बोलण्यामुळे असेल, तुमच्या बिहेवियरमुळे थोडेसे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. पण जर तुम्ही हार्श बोलणार, वाईट बोलणार तर वाईट घडेल. चांगलं बोलले तर चांगलं घडेल. त्याच्यामुळे चांगलं बोला. सगळ्या काही गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करा. अडचणी तर आहेतच या महिन्यामध्ये, नाही आहेत असं नाहीये. निगेटिव्ह गोष्टी घडतील, पण निगेटिव्ह मधूनही काही गोष्टी चांगल्या घडतात. आणि म्हणतात ना, बोलून सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ही गोष्ट तेवढीच खरी. बोलून सगळेच काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात. सो व्यवस्थित बोला. बोलून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सगळंच काही पॉझिटिव्ह होईल. फक्त बोलणं सांभाळायचं आहे तुम्हाला. ही गोष्ट मी परत सांगते, कारण बोलल्यामुळे खूप रिलेशन्स खराब होतात. आता आपण लव्ह रिलेशनशिपचा विचार जर केला असता तर छान आहे महिना. लव्ह रिलेशनशिपसाठी नवीन काही सुरुवात करायची असेल, नवीन रिलेशन सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी हा महिना बेस्ट आहे. नवीन पार्टनर शोधायचा असेल लग्नासाठी म्हणा, रिलेशनशिपसाठी, तर बेस्ट आहे. स्टार्टिंग करायला काही हरकत नाही. फक्त इमोशनल होऊ नका. इमोशनल झालात तर सगळं काही विस्कळीत होईल. प्रॅक्टिकली विचार करा. कारण कुणालाही आपलं आयुष्य समोरच्याला सोपवायचं आहे तर इमोशनल होऊन चालत नाही. प्रॅक्टिकली बिहेव करावा लागतो. आत्ता आपण पार्टनरचा विचार करून घेऊ. पार्टनरशिपसाठी बेस्ट आहे. पार्टनरशिपसाठी हा महिना ओव्हरऑल छान आहे. म्हणजे सगळेच काही तुम्हाला सपोर्ट करतील. युनिव्हर्स तुम्हाला सपोर्ट करेल. सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह घडणार आहेत. सूर्याची एनर्जी तुमच्यासोबत राहणार आहे या महिन्यामध्ये. म्हणजे सूर्याचं बळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून जास्त काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाहीये. सगळं काही छान होईल. आणि आता ओव्हरऑल महिना कसा असणार आहे ना हे बघून घेऊया. ओव्हरऑल महिना बेस्ट असणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या देवावर, मी जसं मागेही सांगितलं की देवावर विश्वास ठेवा. या महिन्याला मंत्र चॅन्टिंग तुम्ही, जोही कोणी इष्टदेवता असेल तुमचावाला, मी हे नाही सांगत की जसं मी गजानन बाबांना मानते तर तुम्हीही माना. नो,
तुम्ही ज्याच्यावर तुमची श्रद्धा असेल त्याला माना. कुलदेवीला माना, कुलदेवतेला माना. तुम्हाला कुलदेवी कुलदेवता माहिती नसेल, जेही तुमचे कोणी गुरुतुल्य असतील त्यांना माना, त्यांची मंत्र चॅन्टिंग करा, देवपूजा करत राहा. सगळ्या काही गोष्टी तुम्ही जर मंत्र चॅन्टिंग करत राहिले, देवपूजा वेळेवर करत राहिले, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मंत्र चॅन्टिंगने आपला ऑरा क्लीन होतो, आपले चक्र बॅलन्स होतात. त्याच्यामुळे काय होतं की आपले हेल्थ पण चांगली होत जाते. चक्र एकदाचे बॅलन्स झाले तर बरेचसे मनी प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतात. म्हणजे जे काही मनी ब्लॉकेज असतील, हेल्थ ब्लॉकेज असतील, सगळे क्लिअर होतात. सो देवावर विश्वास ठेवा, सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह होतील, सगळं काही छान छान होईल. सो जर तुम्हाला रीडिंग आवडली असेल तर कमेंट्समध्ये तसं लिहायला विसरू नका. आणि हो, सगळ्यांना जय गजानन.